सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 202. ऐसे ऐशियाने भेटती ते साधू, त्याच्या दर्शने तुटे भव सिंधू. ऐसे ऐशियाने भेटती ते साधू, त्याच्या दर्शने तुटे भव बंधू. जे का सच्चिदानंदी नित्यानंदो, जे का सच्चिदानंदी नित्यानंदो, जे का मोक्ष सिद्धी तीर्थवंदू रे, जे का मोक्ष सिद्धी तीर्थवंदू रे. भाव सर्व कारण मूळ वंदू, सदा समबुद्धी नास्तिक भेदू. भाव सर्व कारण मूळ वंदू, सदा समबुद्धी नास्तिक भेदू. भूतकृपा मोळी द्वेष कंदू, शत्रुमित्र पुत्र समकरी बंधू रे. भूतकृपा मोळी द्वेष कंदू, शत्रुमित्र पुत्र समकरी बंधू रे. मन बुद्धी काया वाचा शुद्ध करी, रूप सर्वत्र देखोनी नमस्कारी. मन बुद्धी काया वाचा शुद्ध करी, रूप सर्वत्र देखोनी नमस्कारी. लघुत्व सर्व भाव्यंगीकारी, सांडी मार्गी मी तू पण ऐसी थोरी रे. लघुत्व सर्व भाव्यंगीकारी, सांडी मांडी मी तू पण ऐसी थोरी रे. अर्थ कामाचा ड नाही, चित्ता माना मान मोह माया मिथ्या. अर्थ कामाचा ड नाही, चित्ता माना मान मोह माया मिथ्या. वर्ते समाधानी जानोनी नेनता, मान मोह माया मिथ्या. वर्ते समाधानी जानोनी नेनता. साधू भेट देती तयाव चित्तारे, मनी दृढ धरी विश्वास नाही सांडे मांडीचा सायास. मनी दृढ धरी विश्वास नाही सांडे मांडीचा सायास. साधू दर्शन नित्य काळ त्यास, तुका म्हणे जो विठला जानवेस रे. साधू दर्शन नित्य काळ त्यास, तुका म्हणे जो विठला जाणवेस रे. ऐसी ऐसियाने भेटती ते साधू, त्या त्या दर्शने तुटे भव बंधू. जे का सच्चिदानंदी नित्यानंदो, जे का मोक्ष सिद्ध्यो तीर्थवंदू रे. अर्थ तुकाराम महाराज साधकाला उपदेश करतात. अरे मी काय सांगतो ते पुढे सांगितलेल्या उपायाने साधू भेटतात, त्याची लक्षणेही मी पुढे सांगतो. त्याचे दर्शन झाल्याने जीवाच्या संसाराचे बंधन तुटते. ते ब्रह्माच्या ठिकाणी सच्चिदानंद रूप होऊन नित्य आनंदाने राहतात आणि त्या तीर्थाने मोक्ष मिळतो की ते तीर्थसुद्धा त्यांना वंदन करतात. अरे अशा साधूच्या भेटीसाठी सद्भावनाचे बंधन हाच एक उपाय आहे. सर्व काळ सर्व विषयी समत्व बुद्धी ठेव. नास्तिकपणा करून नवी भूताविषयी दया बाळ. हृदयात असणारा द्वेषाचा कांदा नष्ट करून टाक. शत्रू मित्र पुत्र बंधू याच्याविषयी मनात माणुसकी समान भावना ठेव. अरे आपले मन आपली बुद्धी देह आणि वाणी ही सर्व शुद्ध कर. सर्व पाणीमाताच्या ठिकाणी हरीचे रूप पाहून त्यांना त्याच बुद्धीने नमस्कार करीत जा. कारण काया वाचा मनाने आपल्याकडे लहानपणा घे, मी मोठा तू लहान, अशा प्रकारचा मोठेपणाचा गर्व आहे, त्याचा नाश कर. अरे त्याच्या चित्तात पैशाचा लोभ नाही, मान अपमान नाही, माया मोह नाही. तत्वज्ञान समजून घेऊन समाधानाने व ज्ञानाचा अभिमान टाकून
जो वागतो अशा मनुष्याला साधू अकस्मात भेटतात. अरे, ज्याने आपल्या मनात संत व देव याविषयी श्रद्धा ठेवली आहे, जो इतर खटाटोपाचे कष्ट करीतच नाही, जो खरोखर ज्ञानाच्या अहंकाराला विटला आहे, त्याला केव्हाही सहज गतीने साधूचे दर्शन होते. सार्थ तुकाराम महाराज गाथा. भव सागर तरता कारे करीतसा चिंता. भव सागर तरता कारे करीतसा चिंता. पहिला उभा दाता कटी कर ठेवनिया. पहिला उभा दाता कटी कर ठेवनिया. त्याचे पायी घाला मिठी बोल न घे जग जेठी. त्याचे पायी घाला मिठी बोल न घे जग जेठी. भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. सुखे करावा संसार न सांडावे दोन्ही वार. सुखे करावा संसार न सांडावे दोन्ही वार. दया क्षमा घर चोजवित येतील. दया क्षमा घर चोजवित येतील. भुक्ती मुक्तीची चिंता दैन्य नाही दरिद्रता. भुक्ती मुक्तीची चिंता दैन्य नाही दरिद्रता. तुका म्हणे दाता पांडुरंग ओळखिल्या. तुका म्हणे दाता पांडुरंग बोळगिल्या. भवसागर तरिता कार्य करीतसा चिंता. पहिला उभा दाता कटी कर ठेवनिया. अर्थ साधकांना उपदेशवन महाराज तळमळीने म्हणतात. अहो साधक जन हो, संसार सागरातून तरण्याविषयी उगीच चिंता का करता. सर्वांना तारून येणारा विठ्ठल हा समर्थ दाता पलीकडे कटीवर हात ठेवून सज्ज उभा आहे. त्यांच्या चरणांना तुम्ही आपल्या जीवभावनाने बळकट मिठी मारा. जो जगजटी याहून वेगळा काहीही मोल तुमच्याकडून घेत नाही. नुसता तुमच्या हृदयात दृढ भाव ठेवा, म्हणजे तो तुम्हाला संसार सिंधूतून पलीकडे घेऊन जाईल. मग तुम्ही खुशाल संसार करा. आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी त्याचे दर्शन न चुकता घ्या, म्हणजे दया क्षमा इत्यादी सत्ववृत्ती तुमच्या घराच्या शोध घेत येईल. मग ऐहिक आणि परलौकिक भोग याविषयी किंवा मुक्तीविषयी तुम्हाला चिंताच नको. एकादांश पांडुरंगाचा आश्रय केलात म्हणजे तुम्हाला दैन्य आणि दारिद्र्य राहणारच नाहीत. सार्थ तुकाराम महाराज गाथा. अभंग 204. जे कार गांजिले गांजिले त्यासी म्हणे जो आपुले. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनांचे चित्त. मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. ज्याशी अपंगिता नाही त्याशी धरी हृदये. ज्याशी अपंगिता नाही त्याशी धरी हृदये. दया करणे जे पुत्राशी तोची दासा आणि दासी. दया करणं जे पुत्रासी तोची दासा आणि दासी. तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. जे कारंजले गांजले
त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. अर्थ: तुकाराम महाराज साधूचे सद्गुण आणि लक्षण याचे वर्णन या अभंगात करतात. जे अडचणीमुळे संत्रस्त झालेल्या असतात आणि दुःखाने गाजलेले असतात, त्यांना जो मनुष्य आपुलकीने वागवतो, जवळ घेतो, तोच साधू आहे असे ओळखावे आणि त्यांच्या ठिकाणीच देव आहे हे जाणावे. ज्याप्रमाणे लोणीस बाह्य मृदू असते, तसे सज्जनांचे चित्त मृदू असते. ज्यांना कोणीही आश्रय देत नाही अशा निराश्रितास जो आपल्या हृदयाशी प्रेमाने धरतो, जो आपल्या पुत्रावर जशी दया करतो तशीच दया आपल्या दासदासीवरही करतो, त्याचे गुण मी किती सांगू. तो तर भगवंताची मूर्तीच आहे. पंढरनाथ भगवान की जय. तुकाराम महाराज की जय जय. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.